तर फक्त हातपाय हलवणे किंवा मग हातपाय ओढणे एवढीच फिजिओथेरपी असते का? नक्कीच आपण हे नाही बोलू शकत की फक्त हातपाय हलवणे किंवा स्ट्रेच करणे म्हणजे फिजिओथेरपी आहे. हार्ट रिलेटेड मध्ये आणि कार्डिओ मध्ये पण फिजिओथेरपी असतं का, म्हणजे हा क्वेश्चन आहे बऱ्याच लोकांना. ऍक्च्युली डेफिनेटली येस. खूप छोटं वाक्य आहे की फिजिओथेरपी फक्त काय हातपाय हलवायचं तरी असतं किंवा एक्सरसाइजेस असतात, पण त्याच्यामध्ये एवढे नंबर ऑफ सेक्टर्स आहेत हे अजून लोकांमध्ये माहिती नाही आहेत किंवा अवेअरनेस नाही. ऑर्थो, न्यूरो, कार्डिओ, कम्युनिटी आणि वुमन्स हेल्थ, प्री प्रेग्नन्सी, पोस्ट प्रेग्नन्सी, तिथे फिजिओथेरपीचा रोल येतो. सो इट्स नॉट अबाउट ओनली एक्सरसाइजेस और ओनली हातपाय हलवणे, जे एक मिथ आहे बोलू शकतो आपण. एनी टाईप ऑफ पेन अँड डिस्कम्फर्ट इन युअर डेली रुटीन, त्या व्यक्तीला फिजिओथेरपीची गरज आहे. जस्ट जन्मलेल्या बाळापासून ते एकदम जिरियाट्रिक म्हणजे म्हाताऱ्या लोकांपर्यंत फिजिओथेरपी लागते. बेबी जन्मल्या सगळ्यात फर्स्ट त्याच्यामध्ये रिफ्लेक्स आलेला असतो सकिंग रिफ्लेक्स. तर तो स्टिम्युलेट करण्यासाठी जे मसल्स यूज करतात, माउथचे मसल्स असतील, तर त्या मसल ऍक्टिव्हेशन करण्यासाठी सुद्धा फिजिओथेरपी लागते. नमस्कार सर. हॅलो. हॅलो. आज थोडंसं म्हटलं पॉडकास्ट वेगळ्या पद्धतीने घेऊयात आणि वेगळ्या पद्धतीने हे करूयात, कारण की कसं युजली काय होतं की आपण एक कॅज्युअल पॉडकास्ट घेतो, माहिती त्याच्यामध्ये होत नाही. म्हटलं आज फिजिओथेरपी हा विषय आहे आपला आणि फिजिओथेरपिस्ट एक तज्ज्ञ आपल्या समोर बसलेले आहेत. तर म्हटलं एक का माझ्यावर सगळ्या गोष्टी करू नये आणि का आपण त्या प्रॅक्टिकली गोष्टी करू नये. तो गरज पडली तर आपल्याला ते पण करावं लागेल. नक्कीच ते पण गोष्टी करूयात. बेसिकली फिटनेस बॉलवर आपण बसून हे सगळ्या गोष्टी करतोय, इथूनच सुरुवात करू. राईट. ओके. सो फिजिओथेरपिस्टचं असं म्हटलं जातं, फिजिओथेरपी जर कोणाला पाहिजे असेल किंवा कोणाला हे करायचं, आता हा माझा मनातला क्वेश्चन आहे, बरोबर. तर फक्त हातपाय हलवणे किंवा मग हातपाय ओढणे एवढीच फिजिओथेरपी असते का? म्हणजे हा माझ्या मनातला नक्की. प्रश्न आहे, कारण की अवेअरनेस कुठे ना कुठे असं दिसतं की अवेअरनेस कमी दिसतो ह्या बाबतीतला. राईट, 100% यू आर राईट. पण नक्कीच आपण हे नाही बोलू शकत की फक्त हातपाय हलवणे किंवा स्ट्रेच करणे म्हणजे फिजिओथेरपी आहे. बिकॉज बेसिकली जर आपण बघायला गेलो तर ऑलमोस्ट 4.5 वर्षाचा बॅचलर्सचा कोर्स आहे. तर नक्कीच 4.5 वर्षात फक्त तेवढं तर नाही शिकवणार. तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की आपण इंडिव्हिज्युअल्स किंवा त्यांचे वर्किंग्स काय आहेत, पर्सन टू पर्सन, किंवा ओके. कुठल्या डिसीज रिलेटेड आहे किंवा कुठल्या प्रॉब्लेम रिलेटेड आहे, त्याच्यानुसार आपण वेगवेगळे फिजिओथेरपीचे ब्रांचेस आपण म्हणू शकतो किंवा पार्ट्स आहेत किंवा एक फॅकल्टीज आहेत. ओके. सो इट इज अ व्हेरी वास्ट. आपण बेसिकली कुठल्या गोष्टींवर जायचं काय नाही प्रिसाइजली, तुम्ही मला एखादे काही तुमचे डाऊट्स असतील विचारू शकतो, तर आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. पण बेसिकली मी हे सांगू शकतो की एक 4 ते 6 वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, ज्याच्यामध्ये मस्क्युलोस्केलेटल म्हणजे ऑर्थो रिलेटेड, ओके. जॉईंट अँड मसल्स, ओके. त्याचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. हा एक झाला. सेकंड आहे न्यूरोलॉजिकल. न्यूरोलॉजिकल म्हणजे ब्रेनचे स्ट्रोकचे पेशंट, ज्याला आपण लेम लँग्वेजमध्ये पॅरालिसिस बोलतो. ओके. सो पॅरालिसिस पेशंट. त्याच्यानंतर ऍक्सिडेंटमध्ये बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल की स्पाइनला इंजुरी झाली किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली. तर स्पायनल कॉर्डला जेव्हा इंजुरी होते तेव्हा पण पॅरालिसिस होतो. तर त्या न्यूरोच्या कंडिशन त्याच्यामध्ये येतात, किंवा नस दबणे, चकती सरकणे, हे ऑर्थो आणि न्यूरो मिक्स आहेत. देन थर्ड कार्डिओव्हॅस्क्युलर. आता तुम्ही म्हणणार की कार्डिओ तर हार्ट सारखं वाटतंय, काहीतरी हार्ट रिलेटेड वाटतंय. हार्ट रिलेटेड मध्ये आणि कार्डिओ मध्ये पण फिजिओथेरपी असतं का, म्हणजे हा क्वेश्चन आहे बऱ्याच लोकांना. तर डेफिनेटली येस. म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की खूप छोटं वाक्य आहे की फिजिओथेरपी फक्त काय हातपाय हलवायचं तरी असतं किंवा एक्सरसाइजेस असतात, पण त्याच्यामध्ये एवढे नंबर ऑफ सेक्टर्स आहेत हे अजून लोकांमध्ये माहिती नाही आहेत किंवा अवेअरनेस नाही. तर आपल्या मार्फत मी ते सांगू इच्छितो. 3 झाले समजा, ऑर्थो, न्यूरो, कार्डिओ. चौथा आहे कम्युनिटी आणि वुमन्स हेल्थ. त्याच्यामध्ये सुद्धा फिजिओथेरपीचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. प्री प्रेग्नन्सी, पोस्ट प्रेग्नन्सी, त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये आपण बेसिकली बघितलं तर जेव्हा बेबी हम्प येतो, पोट वाढतं, तर तेव्हा पूर्ण लोड हा बॅकवर आलेला असतो. ऍक्च्युली सो तुम्ही कधी प्रेग्नेंट लेडीज सोबत जर कम्युनिकेट केलं असेल किंवा माहिती असेल किंवा घरात कोणी असेल, तर आपल्याला हे मध्ये सिव्हिअर बॅक पेन असतं, कारण की पूर्ण लोड लोअर बॅकवर आलेला असतो. तर तिथे फिजिओथेरपीचा रोल येतो. पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सी झाल्यानंतर लोअर बॅक, ॲब्डोमिनल मसल्स जे वीक झालेले असतात त्याचं स्ट्रेंथनिंग. सो इट इज अ वास्ट टॉपिक. सो इट्स नॉट अबाउट ओनली एक्सरसाइजेस और ओनली हातपाय हलवणे, जे एक मिथ आहे बोलू शकतो आपण. आणि तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला, त्यामुळे मला पण ते सांगता येईल त्याच्यात.
बेसिकली आता मी एका ठिकाणी गेलो होतो आणि मसाज सेंटर टाईप होतं. तिथे काही इक्विपमेंट होते, काही गोष्टी होत्या. ओके. आणि त्यांनी काय केलं, त्यांचं एक पॅटर्न आहे. तर त्यांनी पहिले बसवतात, ते सांगतात की आजार काय काय असू शकतात, बॅक पेन काय काय असू ओके. शकतात, आणि ते हे सांगतात. पण त्यांनी एक गोष्ट खूप प्रामुख्याने मांडली, की जे पाठीच्या मणक्याचे जे आजार आहेत, ओके. जे मणक्याचे आजार आहेत, हे ऑपरेशन नंतर सुद्धा ठीक होत नाही. ओके, बरोबर. ॲज अ फिजिओथेरपिस्ट काय सांगाल? तर याच्यात 2-3 क्वेश्चन पॉइंट आउट होत आहेत. त्याच्यामधलं सगळ्यात बेसिक क्वेश्चन आणि अजून एक मिथ बोलू शकतो आपण, की फिजिओथेरपीमध्ये पण मसाज येतं का, किंवा मसाज कोण करतं, किंवा मसाज ही ट्रीटमेंट आहे का फक्त एक रिलॅक्सेशन आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. सगळ्यात पहिला पॉईंट तर मी हा क्लिअर करेन की फिजिओथेरपीच्या अंडर मसाज येत नाही. ओके. इट्स कम्प्लिटली अ डिफरंट सेक्टर. ओके. लाईक की पंचकर्मा. अच्छा अच्छा. आयुर्वेदिकमध्ये जो पंचकर्मा हा पार्ट आहे, पंचकर्माच्या अंडर मसाज ट्रीटमेंट येतात. तो हा एक लोकांचं मिसकन्सेप्शन आहे, तो आपण क्लिअर करू शकतो. आणि जसं तुम्ही दुसरा एक प्रश्न बोललात की स्पाइन ऑपरेट झाल्यानंतर त्यांना 100% पेशंट बरा होतोच असं नाहीये. आणि हे शुअरली बरोबर आहे की प्रत्येक ऑपरेट नंतर 100% तुमचा पेशंट कम्प्लिटली बरा होईल हे तुम्हाला कोणतंच डॉक्टर किंवा कोणीच नाही सांगू शकत. म्हणजे शाश्वती गॅरंटी कोणी घेऊन नाही देऊ शकत. स्पाइन ही एवढी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे आपल्या बॉडीतली. लक बाय चान्स आपण बसलो, हा स्पाइनच आहे. हो हो. ओके. सो हा ब्रेन आहे आणि हा स्पायनल कॉर्ड आहे आतला, ह्याच्या हा जो आलाय. ओके ओके. म्हणजे तो ब्रेनशी डिरेक्टली कनेक्टेड असतो. राईट. हे ज्या आहेत मध्ये त्या डिस्क आहेत आपल्या. म्हणजे त्याला आपण गादी म्हणतो, चकती गादी. ओके. तर आणि ह्या 2 आणि ह्याच्याच वर सराउंडिंग मणके असतात. ओके. ही मणक्यांची पुढची बाजू. अच्छा. कधी तुम्ही ट्राय केलं तर, एक मिनिट, तुमच्या पाठीला मी हात लावल्यावर तुम्हाला लक्षात हे जे पॉइंट्स आहेत, ओके, हे हार्ड लागतो आपल्याला. ओके. तर हे मणके आहेत. अच्छा. ओके. अच्छा. आणि सगळ्यात मेजर पार्ट की ह्या स्पाइन पासून, मज्जातंतू म्हणतात मराठीमध्ये त्याला जर बोलायचं, स्पायनल कॉर्ड, तर या स्पायनल कॉर्ड पासून ह्या ज्या रेषा जात आहेत, तो तुम्हाला प्रश्न पडला असेल हे काय, तर हा नसा जे आपण म्हणतो, नर्व्स, त्या पूर्ण बॉडीला सप्लाय करतात. अच्छा. फॉर एक्झाम्पल माझ्या मानेच्या मणक्यापासून जे नस निघतं ते माझ्या हाताला सप्लाय करतात, दोन्ही साईडच्या. माझ्या इकडून थोरॅसिक मधून किंवा ज्या छातीच्या भागातून किंवा आपण अप्पर बॅक म्हणू शकतो, तिथून जे नर्व्स निघतात त्या सगळीकडे सप्लाय करतात. ओके. तर हे सगळ्यात कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे तो. ऍक्च्युली तर दिस इज नॉट इझी टू ऑपरेट ऑल्सो. खरंच. तर मग असं नाही की ऑपरेट झाल्या पेशंट 100% बरा होईल. काही केसेसमध्ये सक्सेसफुल रेशो आहे, पण काही केसेसमध्ये पोस्ट ऑपरेटिव्ह सुद्धा आपल्याला फिजिओथेरपीला जावं लागतं. मग फिजिओथेरपीला जावं लागतं म्हणजे मग कोणत्या केसेसमध्ये जावं लागतं? एक पर्टिक्युलर काही केसेस सांगा ना. सर, आजकालच्या काळात तर पोस्ट ऑपरेटिव्ह फिजिओथेरपी इज 100% निडेड. ओके. ऑपरेट झाल्याच्या नंतर कोणतंही ऑपरेट असू द्या तुमचं. ओके. ऑर्थो रिलेटेड, स्पाइन रिलेटेड, जॉईंट रिलेटेड. ओके. साधं आपण नी रिप्लेसमेंट सुद्धा बोलू शकतो. आजकाल कॉमन ऑपरेट होता. हो. गुडघा बदलला, गुडघ्याची वाटी बदलली, तर त्याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी 3 to 4 वीक्सचं रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आहे. कंपल्सरी फिजिओथेरपी तुम्हाला करावीच लागते. पण ही गोष्ट सांगितल्या जात नाही. नाही जात. बऱ्याच ठिकाणी नाही जात किंवा बऱ्याच ठिकाणी जाते. बऱ्याच ऑपरेट्समध्ये, ठिकाणी म्हणण्यापेक्षा मी करेक्ट करतो, बऱ्याच ऑपरेटला कोणी सांगतं, पण नी रिप्लेसमेंट सर्जरीला 100% लागतंय. त्याच्यामुळे कंपल्सरी सांगतात सगळे डॉक्टर्स, सगळे सर्जन्स. ओके. बट काही केसेसमध्ये जसं तुम्ही बोललात की सांगितलं नाही जात, आता तो एक आपण ड्रॉबॅक म्हणू शकतो, किंवा ज्याची त्याची प्रॅक्टिस करण्याची पद्धत म्हणू शकतो. आपण कोणावर ब्लेम नाही करू शकत किंवा नाव नाही घेऊ शकत. मे बी ते त्या डॉक्टरांची स्किल्स असेल किंवा त्यांची पद्धत आहे प्रॅक्टिस करण्याची. पण आजकालच्या टाइममध्ये जर बघितलं तर आपल्याला सगळ्या ऑपरेट्सला फिजिओथेरपी लागतं आणि आवश्यक आहे. म्हणजे बॅक टू नॉर्मल लाईफ येण्यासाठी. ओके. ऑपरेट झाल्यानंतरचा पेशंट जो बेडवर असतो, तिथून त्याच्या बॅक टू सगळ्या ऍक्टिव्हिटीज पर्यंत येण्यासाठी तो जो मधला टाइम आहे, आपण ज्याला रिहॅबिलिटेशन म्हणतो, तो कंपल्सरी सगळ्यांना लागतो. ओके 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 ओके. आणि तिसरा प्रश्न त्याच्यातला तुमच्या ह्याच्यातला की स्पायनल कॉर्डला किंवा स्पाइन रिलेटेड इंजुरीजला कंपल्सरी ऑपरेट लागतच असं पण नाहीये. ओके. जसं तर बेसिक एक उदाहरण सांगतो की हे डिस्क बल्ज म्हणतो आपण. तुम्ही फिटनेस फ्रीक आहात, जिम मध्ये वगैरे जातात, तर तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच डेडलिफ्ट मुळे वगैरे खूप जणांचं L4, L5 किंवा L5S1 डिस्क बल्ज झालेला असतो, चकती सरकलेली असते डिस्कने.
तर त्याचं मिनिंग काय असतं की ही डिस्क जी आहे ही हिच्या जागेवरून बाहेर येते. ओके. पॉपअप ओके. आणि ती बाहेर आल्यामुळे काय होतं, आजूबाजूच्या नर्व्हजला कंप्रेस करते. सो तुम्ही ती पण टर्म ऐकली असेल की नर्व कंप्रेशन. डिस्क बल्ज होतं, मग नर्व कंप्रेशन होतं. मग काय होतं, ते नर्व जिकडे कंप्रेस होते तिकडून पूर्ण हाताला किंवा ती नर्व जिकडे सप्लाय करते, समजा पायाला अप्लाय करते, तर पायाला मुंग्या येणं, त्रास होणं, हा प्रकार चालू होतो. मग ह्याच्यात 4 स्टेज आहेत. स्टेज 1, 2 आणि 3 पर्यंत पण आपण फिजिओथेरपीने मॅनेज करू शकतो. ऑपरेटला जायची गरज लागत नाही. ओके. आणि मोस्ट ऑफ द सर्जन्स सुद्धा ऑपरेटला सजेस्ट करत नाहीत अनलेस अँड अनटिल की इट्स सिव्हिअर. अच्छा अच्छा अच्छा. प्रत्येक कंडिशनला गेलेच पाहिजे असं नाही. असं नाही. सिव्हिअरिटीवर डिपेंड आहे पेशंटच्या, किंवा त्यांचं कितपत आजार वाढलेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आता मोस्टली तुम्ही जेव्हा आता प्रॅक्टिस करताय तर मोस्टली सर्वात जास्त पेशंट तुम्हाला कोणते बघायला मिळतात, कोणत्या आजाराचे बघायला मिळतात, आणि दुसरं महत्वाचं कोणत्या एज ग्रुपचे बघायला मिळतात? चांगला प्रश्न. आता जर आपण एज ग्रुपवर बोलायला गेलो तर असं नाहीये काही की फक्त 50 ओलांडलेल्या लोकांनाच फिजिओथेरपी लागतं किंवा एकदम म्हातारे लोक आहेत त्यांनाच लागतं, असं नाही. आता जर आपण तुमच्याबद्दल जरी बघितलं, तुमची जरी असेसमेंट घेतली तरी 100% तुमच्या बॉडीत कुठे ना कुठे पेन असेलच. हो आहे. डे टू डे लाईफमध्ये प्रत्येकाला पेन हा फील होतो. मला एक बोलू शकतो की एनी टाईप ऑफ पेन अँड डिस्कम्फर्ट इन युअर डेली रुटीन, त्या व्यक्तीला फिजिओथेरपीची गरज आहे. अच्छा. एनी टाईप ऑफ पेन. एनी टाईप ऑफ पेन. येस. ओके. म्हणजे काही गोष्टी जर अवॉइड केल्या 1-2%, जसं की पॅथॉलॉजिकली स्टमक पेन आहे, स्टमक पेन ते दुसऱ्या गोष्टीमुळे होऊ शकतं. डोकं दुखतंय, डोकं stomach दुखतंय, pain आहे. ते काही गोष्टी अवॉइड केल्या. बट एनी टाईप ऑफ पेन, युअर बॅक पेन, नेक पेन, शोल्डर पेन, जॉईंट पेन, पण याच्यासाठी मॉडर्न सायन्स मध्ये याच्यासाठी पेन किलर दिलेले आहेत. मग आपण ओव्हर दी टॉप, ओव्हर दी काउंटर आपल्याला ह्या मेडिसिन खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. मग तुम्ही म्हणताय की बाबा एवढं जर तुमचं कोणतंही पेन असेल जर हे होते, पण माझं एक टॅबलेट खाल्ल्याने ती गोष्ट क्लिअर होते. राईट. गुड क्वेश्चन अगेन. किती दिवस करणार? मी एक काउंटर क्वेश्चन करतो जस्ट, की किती दिवस मेडिसिन खाणार आणि किती दिवस ते मेडिसिनवर रिकवर करणार? मग माझा फॅमिली डॉक्टर का सजेस्ट करत नाही? म्हणजे माझा म्हणजे काय, एक जनरल जे प्रॅक्टिस करत असतात. अगेन आपण त्याच पॉइंटवर आहोत सर, की प्रत्येकाची प्रॅक्टिस करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे, तो आपण नाही चेंज करू शकत. अच्छा. का माझ्या दोन बाजू पुरत नाही म्हणून? का परवडत नाही म्हणून? नाही, असं काही नाही सर. आपण कॉस्ट फ्रेंडली वर्किंग आहे, सगळीकडेच आहे. आणि फिजिओथेरपी जर तुम्ही बघायला गेलं तर हार्डली इट विल कॉस्ट अराउंड समथिंग बिटवीन 500 to 1000 रुपीज. सो मला काय म्हणायचं, तुम्ही 2-4 लाख रुपये ऑपरेटला खर्च करण्यापेक्षा 500 ते 1000 रुपयाची किंवा 10 दिवसांची जरी ट्रीटमेंट घेतली तुम्ही, इट विल कॉस्ट अराउंड 5,000 to 10,000. सो इट इज बेटर दॅन दॅट. ओके. आणि दुसरा प्रश्न की तुमचं टॅबलेटनी जरी पेन कमी होत असेल, पण त्या टॅबलेटमुळे किंवा ते पेन कमी झाल्यामुळे तुम्हाला ही गोष्ट नाही कळते की त्याचं रूट कॉज काय आहे. बर. का होतंय पेन तुम्हाला, याचा कधी विचार करता तुम्ही? नाही. तुम्ही पेन झालं, पेन किलर घेतली, 2 तासात पेन कमी झालं, तुम्ही कामाला लागलात. हो. बट ते पेन का होतंय, त्याच्या मागचं रूट काय आहे, रूट कॉज काय आहे? सो ते फिजिओथेरपीमध्ये आपण रूट कॉज वर काम करतो, की तुमचं मूळ कारण काय आहे पेनचं, ते कशामुळे होतंय, आणि त्याला आपण विदाउट एनी मेडिसिन और एनी सर्जरीज आपण त्याला हील करतो. म्हणजे ते एक परमनंट सोल्युशन तुम्हाला भेटेल त्याच्यावर. राईट. सो आय एम नॉट अगेन्स्ट अबाउट मेडिसिन, की कधी गरज पडली तर 100% मला पण घ्यावी लागते, तुम्हालाही घ्यावी लागतं, असं नाही. फक्त फरक एवढा आहे की ती इमर्जन्सीमध्ये घेतलेलं बेटर राहील. जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही त्याला विथ फिजिओथेरपीने रूट कॉज त्याचं ट्रीट करून कम्प्लिटली हील केलेलं कधी पण बेटर राहील. आता मी फिटनेस फ्रीक आहे, तुम्हाला तसं सांगितलं. Yes. बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी मी डेली रुटीन मध्ये माझे चालू असतात. Okay. म्हणजे फक्त जिमच नाही, बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी मी करत असतो. जस्ट एक आता- इंटरप्शन, तुमचं वर्क नेचर कसं आहे? वर्क नेचर बसून आहे, ओके. पण मी सिटिंग वर्क आहे. पण मी एक 60 मिनिट्स किंवा एक 90 मिनिट्सचं मी स्वतः एक शेड्यूल करतो. मग Okay. त्याच्यानंतर मग मी एक्सरसाइज करतो. मग फक्त एक टाईपची एक्सरसाइज नाही करत, म्हणजे जसं जिम मध्ये गेल्यावर फक्त वेट ट्रेनिंगच नाही करत, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करतो. पण त्याच्यामध्ये मोस्टली पार्ट असा असतो की जसं तुम्ही सांगितलं, जसं आपण बिहाइंड द कॅमेरा आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही मला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की जो स्ट्रेचिंगचा जो भाग असतो, दॅट इज Okay. व्हेरी इम्पॉर्टंट. हा,
त्या मला पॉइंटवर यायचंय. पण मला सर्वात पहिले हे जे औषधींचा जो आहे, पेन किलरचा आहे, त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट दिसते की आम्ही काय करतो, म्हणजे मी काय करतो, जर माझं इथे पेन होतंय, आता मला सध्याला इथे पेन आहे, Right. ओके, कारण की मी आज सकाळी काहीतरी एक्सरसाइज करून आलोय, बरोबर. ओके. सो मी काय करतो, ओव्हर दी टॉप मिळणारे जे स्प्रे असतात, फास्ट रिलीफ Right. जे देतात, राईट. ओके, मी ते स्प्रे हे करतो आणि ते म्हणजे ते हे होऊन जातात, रिलीफ होतं. रिलीफ होतात. का होतं ते याचा कधी विचार केला? नाही, त्या स्प्रे मध्ये असं काय असेल की तुम्हाला लगेच रिलीफ भेटतं? काय असतं, सी 2 गोष्टी आहेत त्याच्यात. हा. एक तर पेन किलर असतं, ओके मेडिसिन, ओके, आणि सेकंड अॅनेस्थेटिक्स असतात. अच्छा, देणारं हो औषध जे हो म्हणतो आपण, हो हो, ते काही प्रमाणामध्ये असतं, ते काही प्रमाणामध्ये असतं. ओके, फॉर एक्झाम्पल, मला इकडं काही पेन होतं किंवा हा. काही इंजुरी आहे, हा. ह्याच्यावर मी जर भूलचं औषध लावलं किंवा स्प्रे केला, काय करतं भूलचं औषध? तुमचं सेन्सेशन आणि सगळ्या गोष्टी स्टॉप थांबवतं होतात ना. थांबवतं ते. म्हणजे तुम्हाला Yes. कळत नाही, हो. सुन्न पडल्यासारखं. हो, मग जेव्हा तुम्हाला सेन्सेशनच जाणवत नाही, तर ऑटोमॅटिक व्हॉट यू थिंक की माझं पेन कमी झालं. पेन कमी झालंय, ओके, म्हणजे ते पेन तिथेच असतं, फक्त ते दाब, म्हणजे ते त्याला सप्रेस केलं जातं किंवा हा, तुमचा माइंड डायव्हर्टही होतो त्याच्यातून. मला अगेन मी त्याच पॉइंट होतो ना की हे किती वेळ करणार पण तुम्ही? daily आज चालू असतं. करणार, उद्या, हा, तर तोच पॉइंट आहे की डेली कसं करणार ना, किती दिवस करणार आणि किती वर्षांसाठी करणार. खूप पेशंट माझे असे आहेत की ज्यांचं मी बघितलंय की कित्येक वर्ष पेन किलर खाऊन 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 किडनी गेल्यात त्यांच्या, क्रोनिक किडनी डिसऑर्डर्स झाले, मग Okay. त्यांना परत डायलिसिसवर न्या. म्हणजे सी, हे घाबरवण्याचं कारण, म्हणजे मी घाबरवत नाही, पण ही फॅक्ट सांगतोय, रियालिटी काय आहे. कारण की मेडिसिन एवढे डेंजर आहेत, तुम्ही एका लिमिटेड टाइम पर्यंत घेऊ शकता, बट जर तुम्ही ते, जसं तुम्ही आता बोललात की मी स्प्रे डेली यूज करतो, स्प्रे हार्मफुल नाही आहे, बट इफ यू आर सेइंग की मी डेली मेडिसिन घेतो पेन किलर, सो इट इज प्रॉब्लेमॅटिक. आणि स्ट्रेचिंगचा भाग राहील, राईट, सगळ्यात इम्पॉर्टंट तो आहे. मला तो सांगायला आवडेल सगळ्यांनाच की 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात बॉडीमध्ये मसल्ससाठी. स्पेशली आपण मसलवर बोलतोय, मस्क्युलर स्केलेटल मसल अँड जॉईंट्सवर आपलं मेन टॉक चाललाय आता. तर मसलला 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. एक तर तुमचं स्ट्रेंथ, ताकद जी आपण म्हणतो डे टू डे लाईफसाठी काम करण्यासाठी. सेकंड इज फ्लेक्झिबिलिटी. ओके, या 2 गोष्टी फक्त मसलला लागतात, आणि या 2 गोष्टीचं एक प्लस पॉईंट आहे की या बाहेरून भेटत नाहीत. म्हणजे मी इंजेक्शन दिलं तर तुमची स्ट्रेंथ वाढेल, किंवा मी मेडिसिन खाल्लं तर तुम्हाला लगेच फ्लेक्झिबिलिटी येईल तुमच्या मसलला. नो. ओके, ह्याला एकच ऑप्शन आहे, स्वतः वर्कआउट करणे आणि त्या पर्टिक्युलर मसल्सवर ते पर्टिक्युलर एक्सरसाइजेस करणे इज द ओनली ऑप्शन. मग त्या गोष्टींसाठी, आणि ह्याच्यामुळे काय होतं आता डे टू डे लाईफमध्ये, आणि जिम जसं तुम्ही म्हणताय की मी जेवढं बघतो तेवढं जिममध्ये 70-80% पॉप्युलेशन हे फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंगवर फोकस करतं, ओके, किंवा वेट ट्रेनिंगवर फोकस Weight करतं, training तुम्ही वर. बघत असाल तर. राईट राईट, तर म्हणजे त्यांना फक्त बॉडी शेपमध्ये आणणं किंवा मसल बल्क बिल्ड करणं, ह्या गोष्टींचा फोकस असतो मोरओव्हर बॉईजचा तरी, ओके, यंग जनरेशनचा Okay. वगैरे. तर त्याच्यामध्ये ते फ्लेक्झिबिलिटीवर लक्ष जात नाही. म्हणजे खूप कमी, जसं मी म्हणलं की 10-20% लोकच फक्त फ्लेक्झिबिलिटीला पण इम्पॉर्टन्स देतात, जे की 100% फ्लेक्झिबिलिटीला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आज जर तुम्हाला काही घाई असेल जिममध्ये, जर समजा तुम्ही रोज 1.5 hour एक्सरसाइज करत असाल, पण आज तुम्हाला हाफ आवर मध्ये निघायचं, तर मी सजेस्ट करीन सगळ्यांना की तुम्ही त्या हाफ आवर मध्ये फक्त स्ट्रेचिंग करून निघा, तुम्ही आजचं वेट ट्रेनिंग स्किप करा. अच्छा, म्हणजे एवढं इम्पॉर्टंट तुम्ही स्ट्रेचिंगला दिलं पाहिजे. ह्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम सांगतो. आता बरेच वेळेस आपण जिम मध्ये बघतो की डेडलिफ्ट मारताना, आता जसं बोललं डिस्क बल्ज झाला, किंवा बरेच वेळेस होतं की मसल टियर म्हणतात, मसल फाटला, किंवा शोल्डरचं मसल फाटला किंवा मसल टियर झाला. तर ह्या गोष्टी याच्यामुळेच होतात की मसल फाटतो कधी, जेव्हा त्याच्यावर स्ट्रेन आला किंवा झटका बसला, तर त्या मसलची फ्लेक्झिबिलिटीच नाहीये, आणि जिथे फ्लेक्झिबिलिटी नसणार तिथे काय होणार, टियर होणार. पण तुमच्या मते जर एखाद्याला जिम आता सुरुवात करायची, Right. चलो आपण आता एज ग्रुप नुसार थोडंसं आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू. जर आता कोणाला जिम स्टार्ट करायची, कोणत्या पण एजला तो आहे, ओके, ओके, म्हणजे एकदम तो 17-18 वर्षाचा मुलगा पण असू शकतो, किंवा मग एक 35-40 वर्षाचा एक युवक पण असू शकतो, बरोबर. ओके. सो त्याचं आयडियली ऍज अ फिजिओथेरपिस्ट त्याचं ते 60 मिनिटाचं कसं डिवायडेशन, ब्रेकडाऊन कसं असलं पाहिजे, किंवा स्टार्ट टाइमचं डिवायडेशन कसं असलं पाहिजे? सी, एक तर मी सजेस्ट करीन की प्रत्येकानं जिम ट्रेनर हायर केला पाहिजे.
बिकॉज कसं आहे, प्रत्येक फील्ड मधला कोणी ना कोणी एक तज्ज्ञ असतो. जसं आता तुम्ही जर समजा तुमचं जे काही वर्क आहे तुम्ही त्याच्यातले बेस्ट असणार. मी जसं तुम्ही आता इंट्रोड्यूस करताना मला बोललात की मी फिजिओथेरपीमध्ये तज्ज्ञ आहे, म्हणजे आपण काहीतरी एज्युकेशन घेऊन आलोय. तसंच मला माझा एक सिम्पल बिलीफ आहे की ज्याचं काम त्यानं करावं. राईट, ऑब्व्हियस, म्हणजे ते चांगल्या पद्धतीनं होतं. तर त्याच्यामध्ये माझं असेल की समजा 60 मिनिट जर तुम्ही वर्कआउट करत असाल आणि इफ यू आर स्टार्टिंग विथ फर्स्ट टाइम इन जिम, तर माझं असं होतं की तुम्ही वेट ट्रेनिंगला एकदम 20% वर ठेवलं पाहिजे. 80% मध्ये तुम्ही 20 to 30% स्ट्रेचिंग वगैरे एक्सरसाइज मध्ये गेला पाहिजेत फ्लेक्झिबिलिटीसाठी स्टार्टिंगला. देन तुम्ही कार्डिओ स्टार्ट करू शकता, कारण की तुमचं मस्क्युलर आणि बोनी स्ट्रक्चर सोबत कार्डिओ सिस्टीम सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आपल्याला. तुमचा हार्ट हेल्दी असेल तर पूर्ण बॉडी हेल्दी राहील. तर मग हा डिवायडेशन केला पाहिजे आणि विथ द एक्सपिरियन्स पर्सन्स लाईक पर्सनल ट्रेनर वगैरे त्यांच्यासोबत तुम्ही गेलं पाहिजे. आता एक जेव्हा आपले हा चर्चा डिस्कशन चालू होतं ना, तर एक जस्ट एक प्रश्न डोक्यामध्ये आला. तो म्हणजे असं काही पर्टिक्युलर एज आहे फिजिओथेरपीचं की यांना सर्वात जास्त गरज लागते? जसं मी तुम्हाला विचारले कोणता एज ग्रुप तुमच्याकडे जास्त येतो, तर असं काही पर्टिक्युलर हे आहे? सर, पर्टिक्युलर एज ग्रुप आपण नाही म्हणू शकत. मिथ आहेत की जसं आपण थोड्या वेळाखाली बोललो की फक्त एजेड लोकांमध्येच फिजिओथेरपी लागते, तर असं नाहीये. मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटू शकतं की आपल्याला जस्ट जन्मलेल्या बाळापासून ते एकदम जिरियाट्रिक म्हणजे म्हाताऱ्या लोकांपर्यंत फिजिओथेरपी लागते. आता तुम्हाला वाटेल जन्मलेल्या बाळाला कशाला फिजिओथेरपी लागणार, तर आपल्या इकडे हॉस्पिटलमध्ये NICU पण आहे, चांगला सेटअप आहे. न्यूनेटल ICU म्हणजे जे जस्ट जन्मलेले बाळ असतात त्यांच्यासाठी जो ICU असतो, तर तिथले आम्ही पेशंट करतो सर. 4 hours, 5 hours किंवा 1 day, 2 days झालेले. तर त्याच्यामध्ये काय लागतं फिजिओथेरपीला आपल्याला की सकिंग रिफ्लेक्स आपण जो म्हणतो, बेबी जन्मल्या सगळ्यात फर्स्ट त्याच्यामध्ये रिफ्लेक्स आलेला असतो सकिंग रिफ्लेक्स, दूध पिण्यासाठी बाळाला. तर तो मिसिंग असतो बऱ्याच बेबीज मध्ये. अच्छा. हा, तर तो स्टिम्युलेट करण्यासाठी जे मसल्स यूज करतात, माउथचे मसल्स असतील, तर त्या मसल ऍक्टिव्हेशन करण्यासाठी सुद्धा फिजिओथेरपी लागतं. म्हणजे तिथून आपण फिजिओथेरपी जी स्टार्ट करतो. देन आपण जसं एज ग्रुपमध्ये गेलं, जसं तुम्ही आता म्हणलात की 10-15 वर्ष, 17-18 वर्षाच्या बेबीजला सुद्धा आपण जिम मध्ये जाताना किंवा कुठल्या गोष्टीला फिजिओथेरपी लागतं. स्पोर्ट्समध्ये इंजुरी असतील तर स्पोर्ट्स रिलेटेड इंजुरीज मध्ये पण फिजिओथेरपी लागतं. देन अजून एक लहान बाळांमध्ये असं असतं की 2-3 डिसीज आहेत. CP म्हणून एक सेरेब्रल पाल्सी, तो बाय बर्थ होतो. अच्छा. बऱ्याच त्याच्यामध्ये काय असतं? CP मध्ये ग्रोथ प्रॉपर होत नाही. कसली? पूर्ण बॉडीची ग्रोथ. समजा आता फॉर एक्झाम्पल एखादा म्हणजे हाडांची का स्नायूंची? पूर्ण स्नायूंची म्हणा किंवा एक सिस्टीम पूर्ण जी असते. जसं की फॉर एक्झाम्पल एखादं बाळ 1 वर्ष ते 14 महिन्यामध्ये किंवा 1 वर्ष ते 1.5 वर्षामध्ये नॉर्मली चालायला लागतात. पण काही पेशंटमध्ये ते 2-2, 3-3 वर्षाचे होईपर्यंत सुद्धा चालत नाहीत. डिलेड माइलस्टोन म्हणतो आपण जी माइलस्टोन म्हणजे काय की बाळ आधी पालतं पडतं, मग बसतं, मग रांगायला चालू करतं. तर नावातच आहे डिलेड माइलस्टोन. ते डिले होत जातात माइलस्टोन त्यांचे. पण आपल्या म्हणजे भारतीयांमध्ये असं मोस्टली असं असतं की वजन जास्त आहे म्हणून तो चालत नाही, किंवा मग तो लठ्ठ आहे त्यांचं वजन वाढून जातं म्हणून चालत नाही. हे असं बरंच मिसकन्सेप्शन्स आहेत असं म्हटलं जातं. नाही, मे बी असूही शकतं की समजा एखाद्याचं वजन जास्त असेल पण तो बिलकुलच चालणार नाही 2 वर्ष, असं नाही होणार ना. मग ते आई वडिलांनी कसं ते लक्षात ते नोटीस होतं ना सर. मग हेच ना, जेव्हा की 1 वर्षामध्ये समजा घरात अजून बाळ झालेलं आहे, किंवा आता मी ऍज अ पेरेंट आहे तर मी हे बोलू शकतो की मी आता फर्स्ट बेबीमध्ये माझ्या बघितलंय सगळं की तो डे 1 पासून त्याची ग्रोथ कशी झाली ऍज अ नॉर्मल बेबी. आणि मग जेव्हा समजा मला सेकंड बेबी होईल तेव्हा मला तो एक्सपिरियन्स असणार, तर मला त्या गोष्टी कळतील ना की हा 6 महिन्यामध्ये बसत होता पण हा 1.5 वर्ष झालं किंवा 1 वर्ष झालं तरी हा बसत नाही अजून. सो देर इज समथिंग रॉंग. आणि हे प्रत्येक पेरेंट्सला कळतं. म्हणजे ह्याच्यामध्ये असं कळतं पण वळत नाही. आपण जे म्हणतो ना ते कुठे कुठे त्या गोष्टी होतात. तर मी म्हणजे असंच म्हणेल की बाबा थोडा जरी डाऊट येत असेल तर 100% डॉक्टरांना आपण लहान मुलांचे डॉक्टर पीडियाट्रिक्स जे असतात त्यांना आपण सल्ला घेणं आणि त्यांना दाखवून आपले डाऊट्स दूर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते रादर दॅन हे म्हणण्यापेक्षा की बाबा त्याचं वजन वाढलेलं असेल किंवा होईल, स्वतःच्या मनाने आपण काहीतरी कन्सेप्ट काढण्यापेक्षा, कारण कसं की एक प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, त्या टाईप. राईट. आणि इन केस समजा नाही व्हायला पाहिजे पण जर तशी काही कंडिशन असेल तर लवकरात लवकर त्याच्यावरची ट्रीटमेंट स्टार्ट करणे.
अच्छा अच्छा. आता हा झाला पिडियाट्रिक्सचा म्हणजे लहान एज ग्रुप मध्ये. ओके. मिड एज ग्रुपमध्ये जसं आपण बोलू की एक 20-22 पासून ते 30-35 पर्यंत जो आजकालचा यंग क्राऊड आहे, जो एकदम फास्ट ट्रॅकवर वर्क करतोय किंवा प्रत्येकाला फास्ट ग्रोथ करण्यासाठी फुल टाइम काम करायचं आहे, डे नाईट काम करतायत लोक. तर त्या टाइममध्ये धावपळीमध्ये लो बॅक पेन होणं, नेक पेन होणं किंवा आजकाल मोबाईल यूज, कम्प्युटर यूज, लॅपटॉप यूज एवढा म्हणजे आपण इन शॉर्ट म्हणू शकतो की लाईफस्टाईल खूप मोठी जबाबदार आहे असं. 100%. म्हणजे जेवण खावण ह्या सगळ्या गोष्टी पण असतील. त्या पण मॅटर करतात सर, बट द वे यू स्टे स्टँडिंग ऑर सिटिंग इन थ्रू आउट द युअर वर्किंग डे रुटीन किंवा डेली लाईफमध्ये ते खूप मॅटर करतं. बरं, मला आता एक गोष्ट सांगा. ओके, मी थोडंसं तुम्हाला इथे थांबवतो. ओके, आता असं समजा एक आपण केस स्टडी घेऊ. ओके, असं Okay. समजा की माझं 9 तास बसून काम आहे डेली. ओके. मी फिटनेस फ्रीक नाहीये, ओके. मी कुठेही जात नाही, ना व्यायाम करत नाही. हा, पण माझं आहार वगैरे सगळं व्यवस्थित आहे, संतुलित आहे सगळ्या गोष्टी. Okay. म्हणजे एकदम जास्त पण नाही, एकदम कमी पण नाही ओके. आहे. तर मला कशी काळजी घ्यायची की मला पुढे चालून हे आजार, हाडांचे आजार म्हणा, नाही व्हायला नाही व्हायला पाहिजे वगैरे या सर्व गोष्टींमध्ये एक याच्यामध्ये काही स्ट्रेचिंग तुम्ही सजेस्ट करू शकता? बेसिक गोष्टी आहेत. स्ट्रेचिंग असेल, अर्गोनॉमिक ऍडवाइस आपण एक म्हणतो. फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही आता उदाहरण दिलं की जर तुमचं 9 तास बसून काम आहे, सो तुम्ही 9 तास कंटिन्यू नाही बसायला पाहिजे. एव्हरी 1 आवरली 2 आवरली तुम्ही उठून एक चक्कर मारली पाहिजे, एक छोटासा गॅप घेतला पाहिजे, काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहेत त्या केल्या पाहिजेत. जसं की जर पाहिजे असेल तर तुम्ही तुम्हाला दाखवू पण शकतो. डेफिनेटली. देन अर्गोनॉमिक ऍडवाइस मध्ये जर तुमचं पीसी वर्क असेल हा. तर तो पीसी कुठल्या आय लेवलला पाहिजे तुमच्या. आता बरेच जण वर्क फ्रॉम होम जो ट्रेंड निघालाय आजकाल, त्याच्यामुळे पण एवढ्या प्रॉब्लेम्स होतात. घरी कसाही बसून माणूस काम करतो. ऍटलीस्ट तुम्ही ऑफिसमध्ये असताना प्रॉपर डेस्क जॉब करता. आता लॅपटॉप मांडीवर ठेवून ह्या आपण हे पोझिशन मध्ये 1-1, 1.5 तास जर आपण बसलो तर नेकचं काय होईल. मग ह्या अर्गोनॉमिक ऍडवाइसेस आहेत. किंवा आता बरेच माझ्याकडे एक बँकर आलते, मध्ये बँक मॅनेजर होते, त्यांना नेक पेन होतं राईट साईडचा. मग ते म्हणणे मला सगळे फोटो वगैरे दाखवले त्यांच्या चेअरचे की खूप चांगली चेअर आहे, असं मी सगळं करतो. देन त्यांना लक्षात आलं की त्यांचा पीसी राईट साईडला ठेवलेला होता. बँकेत जर तुम्ही कधी ऑब्झर्व साईडला पीसी आणि त्यांचा जो कीबोर्ड आहे आणि माऊस तो समोरच्या साईडला. तर ते त्यांचं असं कंटिन्यू असायचं दिवसभर. म्हणजे ह्या पोस्चर्स, म्हणजे आपण पोस्चर किंवा वर्किंग स्ट्रक्चर्स जे आहेत आपले, ह्याला अर्गोनॉमिक ऍडवाइस म्हणतात. की तुमचं पीसी आय लेवलला असला पाहिजे, तुमचं हँड्सच्या 90-90 अर्गोनॉमिक मध्ये तुमच्या हँड रेस्ट पाहिजेत कम्प्लिटली, तुमच्या चेअरला बॅक सपोर्ट पाहिजे, आणि ह्या सगळ्यांसोबत तुमचं इंटरव्हल 1-2 तासाचं, दर 1-2 तासाला इंटरव्हल घेऊन तुम्ही एक फाईन स्ट्रेचेस केले पाहिजे. एक हार्डली 2 to 3 मिनिट्स घेतात ते, की जे तुम्ही बसल्या बसल्या चेअरवर पण करू शकता, तुमच्या ऑफिसमध्ये पण करू शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्पाईनची केअर घेऊ शकता इन केस ऑफ सिटिंग वर्क नेचर. येस. तर आता जसं तुम्ही बोललात की तुमचं स्वतःच 9 तास सिटिंग होतं, तर त्याच्यावरून माझ्या डोक्यात आलं जस्ट की आपण तुमचंच का असेसमेंट नाही घ्यायचं. का नाही, आता सुद्धा करू शकतो आपण. आपण तुमचं प्रॉपर पूर्ण असेसमेंट घेऊन तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतोय त्याच्यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ. नाही आहे, मला ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे. कारण की काय होतं माहितीये का की माझ्या डोक्यामध्ये जेव्हा मी वेट लॉस मी एक स्वतःहून केलं. ओके, वेट लॉस मी 12 kg कमी केलं ऑलमोस्ट 3 महिन्यामध्ये. सो त्या स्पॅम मध्ये माझ्या डोक्यामध्ये बॅक ऑफ द माइंड एक गोष्ट चालू होती, तो मला मसल लॉस नव्हते करायचे, मला फॅट लॉस करायचं. ओके, आणि मी थोडंसं आहे ना कॅलरीजचं गणित समजून घेतलं. पण आता रिसेंटली जसं एक्झामिनेशन काबर मला गरजेची आहे मी ते पण सांगतो, कारण की माझं आता बॅक पेन होत आहे. तर मला कधी कधी आहे ना माझ्या बॅक ऑफ द माइंड असं क्लिक होतं की अरे मी जे वेट लॉस केले त्याच्यामध्ये ज्या मसल लॉस झालाय त्याच्यामुळे तो होत नसेल. राईट. तर किंवा त्याची स्ट्रेंथ कुठे कमी पडते का. आता आपण तेव्हापासून स्विस बॉलवर बसलोय. हो, विदाऊट सपोर्ट आहोत. राईट. मला झालंय, मला पेन चालू झालं, हे स्टार्ट होणार हळूहळू. हो. तर ह्याचा मिनिंग काय असतो की तुमच्या मसलची कॅपॅसिटी हाफ आवर विदाऊट सपोर्ट बसायची आहे, आणि आफ्टर हाफ आवर इट गिव्स यू सिम्पटम्स. म्हणजे मला इथे पेन झालंय, हे पेन मला स्टार्ट झालंय आणि एक पेन इथेच चालू झालं. तर मग आपल्याला ह्याच्यामध्ये काय मसलची स्ट्रेंथ वाढवणं, देन त्याची कॅपॅसिटी वाढणार. राईट. ह्या गोष्टी आपण ठीक आहे आपण बघूयात ना. येस, नक्की. आता आपण ना सध्यासाठी तरी आपण ऍज अ वर्किंग प्रोफेशनल आहात तुम्ही, तर आपण त्याच्या हिशोबाने असेसमेंट घेऊया. ओके. आता आपण विल स्टार्ट विथ द नेक. ओके. आता मी तुमचं नेक मसल्स टाइटनेस किती आहे ते चेक करतोय. रिलॅक्स. ताण येतोय? हो, येतोय. ओके.
येतोय. तरी आता तुम्ही मे बी एक्सरसाइजेस मध्ये आहात म्हणून तो हा हा जास्त नाहीये. ओके. ह्याच्यामध्ये पण ताण येतोय, नाही एवढा नाहीये. नाही, ओके, नाही. ठीक आहे. या साईड आपण मी check चष्मा काढू? करू. तुम्हाला जसं बेटर असेल तसं येस problem. येस येस. आपण आता हा साईड चेक करूयात. सी, हा जास्त टाईट आहे तुमचा, ताण येतोय जास्त. आता आला, आता मी जेवढं त्याला स्ट्रेच करणार तेवढं तुम्हाला ताण येईल, आता आला. बरोबर? Yes, का? yes. कारण की इकडचा जो मसल आहे, हा स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड म्हणतो आपण, SCM मसल, तो Okay. टाईटनेस आहे. ओके. आता तुम्हाला हे पॉइंट्स आहेत काही, ते हा. पेन होतील दाब, राईट? येस येस. हे ट्रिगर पॉइंट्स आहेत किंवा ट्रिगर बँड्स म्हणतो आपण याला, ओके. की मसल्सच्या स्नायूचं किंवा मसल्सचा गाठ बनल्यासारखं होता. या इथे. घट्टपणा. हा, हे जिकडे कुठे टाईटनेस, आता इकडच्या साईडला पण आहे, इकडच्या साईडला पण आहे. हा आणि हे जेवढं मी तुम्हाला जास्त प्रेस करेल हा. तेवढं तुम्हाला याचा त्रास होणार. मला त्रास होतो, Right. युजली त्रास सो होतो. हे कॉमन आहे, ज्यांचं सिटिंग वर्क नेचर असतं ओके. किंवा याच्यामध्ये डॉक्टर्स असतील, डेंटिस्ट मध्ये पण कॉमन आहे. कारण की आता तुम्ही ज्या पोझिशन मध्ये आलात, डेंटिस्टला कंटिन्यू ती पोझिशन मेंटेन हो, करावी म्हणजे लागते, इकडून असं इकडून हा. ते तसं. किंवा दातामध्ये दातामध्ये वाकून बघून. बघण्यामध्ये आणि हो. हाताचं वर्किंग. तर हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे सिटिंग वर्क नेचर मध्ये आणि Okay, बऱ्याच सगळ्या okay. प्रोफेशन मध्ये. देन आपण मिड बॅकला जाऊयात. तर आता आपण मिड बॅक साठी असेस करूयात. थोडंसं पुढे सरकून बसा. ओके ओके. येस. आता मी स्पाइन असेसमेंट करतो आता तुमचं, जे आपण Okay. मनके बोलतो ते बघा, हे जाणवतंय तुम्हाला? हा हा हा. तर ही अलाइनमेंट कशी आहे? आपण कायरोप्रॅक्टिक टर्म हार्ड केली असेल, कधी ऐकलं असेल हो कायरोप्रॅक्टिक? हो. कायरोप्रॅक्टिक आजकाल बरंच ट्रेंडिंग ते असं असं केलं की ते हार्ड खेचतात. मोडतात वगैरे. येस. आता बघा, इथे मिस अलाइनमेंट आहे. हे पेन होतोय तुम्हाला दाबल्यावर? नाही नाही. नाही, हे पण नाही आहे. इकडे हे थोडस झालंय आता. आता इथे मिस अलाइनमेंट आहे हा, किंवा जेवढं जोरात दाबीन तेवढं त्रास होईल तुम्हाला हा इकडे. हा हा. Okay. नाही ठीक नाही. आहे, इकडे काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या मसल्स मध्ये इथे कुठे वाटतं का? नाही 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 नाही. नाही इकडे कुठे? नाही. हे पण कॉमन कंडिशन, कॉमन स्पॉट्स आहेत आपण बोलू शकतो, की जिकडे ओके. मेजरली पेन कंप्लेन असते किंवा मसल टाईटनेस असतो किंवा ट्रिगर पॉइंट्स असतात. अच्छा. तुम्ही मे बी एक्सरसाइज करता, स्ट्रेचिंग वगैरे तुमचं हा. रेग्युलर होतं, त्याच्यामुळे तो हो, त्रास mild कमी कमी आहे. असतो. ओके, येस. आपण मागे सरकून बसा. आता आपण जे बोललो होतो की आपण चेअरवर एक्सरसाइज ज्या करतोय हो किंवा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये सिटिंग वर्क नेचरमध्ये आपण ज्या एक्सरसाइज केल्या पाहिजे बसल्या बसल्या, हा हा. तर त्याच्यातली एक एक्सरसाइज सांगतो मी तुम्हाला. Yes. आता हा. आपल्याला चेअरवर जसं बसतो आपण पायावर पाय ठेवून, अच्छा, हे Yes. मी मोस्टली असं बसतो. हा, हेच पोझिशन आपल्याला घ्यायची, म्हणून म्हणलं की आपण बसल्या बसल्या करू शकतो. येस. आणि तुम्हाला फॉरवर्ड बेंड करायचं आहे आता पूर्ण. कसं हे असं ठेवून ते आता पुढे असं ठेवायचं आणि दोन्ही हात पुढे खाली सोडून तुम्हाला वाकायचं आहे पुढे. ओके Yes. ओके ओके. तुम्हाला आता या इकडच्या भागामध्ये थाईजला स्ट्रेच येत असेल. Okay. येस. सेम आपण या पायाचं करू म्हणजे इकडून दिसून येईल आपल्याला. ओके ओके. पूर्ण जेवढं तुम्ही जाऊ शकता पुढे तेवढं. पण पेन होते. हा पूर्ण तुम्हाला स्ट्रेच पेन आहे, पण तो स्ट्रेच पेन आहे. हा पूर्ण एरियात पेन हा, येतो, बरोबर? ह्या पेन मांडीपासून मांडीपासून ह्या इथपर्यंत stretch स्ट्रेच. होतं. म्हणजे हा तुमचा टाईटनेस आहे, ओके हा मसल टाईटनेस आहे. अच्छा. पायरिफॉर्मिस मसल्स बोलतो आपण त्याला. ओके. पायरिफॉर्मिस मसलचा हा टाईटनेस आहे. तर ही स्ट्रेचिंग तुमची दिवसातून 1-2-3 वेळेस तरी झाली पाहिजे. बर. इफ यू आर अ लॉंग टाइम सिटिंग वर्कर. अच्छा अच्छा. तर आता हे एक झालं. सेकंड, आपण उभं राहिलं तर मी तुम्हाला दुसरा एक दाखवतो. आपण हॅमस्ट्रिंग कॉमन मसल आहे, सगळ्यांनाच हो माहिती आहे. हो हा, हो हो. ओके, हॅमस्ट्रिंग जास्त हे होतं. राईट. तर एक पाय तुम्हाला चेअरवर ठेवावा लागेल. थांबा, तसंच थांबा तुम्ही, इकडून घ्या. एक पाय चेअरवर ठेवायचा आहे, एक पाय खाली असं असा लांब करून. लांब करू. येस. आणि चेअरला इथं दोन्ही हात ठेवले तरी चालते. हा. नाही, इकडे 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 इकडे. पाय खालचा सरळ पाहिजे. ओके. Yes. आता तुम्ही फॉरवर्ड बेंड करा पूर्ण, जेवढं जाऊ शकता. गुडघा नाही वाकवायचा. हा ताण येतोय पूर्ण मागून. हो हो. आता हे डेली रुटीन मध्ये गुडघा नाही वाकला पाहिजे. हं. ओके, सो 1 to 30 पर्यंत काउंट करायचा हो. आणि पण रिलॅक्स. ही माझी मसल इथे टाईट झाली. तुम्ही वरून हे केलं असणार त्याला, प्रेस केलं. हा, ते नाही, आपल्याला फक्त पुढे वाकायचं आहे, ओके. दुसरं ओके. काहीच नाही. मग ही मसल माझी टाईट कावर झाली? तुम्ही ओव्हर स्ट्रेच, हातातून इकडून स्ट्रेच केलंय, हातातून वरून stretch स्ट्रेच केलं, नाही right. करायची गरज. आपल्याला फक्त कमरेतून खाली वाकायचं आहे. ओके. पुन्हा एकदा आपण ट्राय हा, करतो. मी फक्त Okay. हाताचा तुम्हाला सपोर्टसाठी ह्या पंजा पंजा सरळ हा, खालच्या पंजा पायाचा, सरळ. खालच्या पायाचा. ओके ओके. हा. आणि फक्त तुम्हाला इकडे सपोर्टसाठी सांगितलंय, खाली वाकायचं आहे किंवा टो टच करू शकता फक्त तुम्ही. मी डोक्याने खाली वाकू. नाही, काहीच करू नका, कमरेतून खाली वाका. हम्म. बस. हा, गुडघा सरळ पाहिजे. हा पूर्ण स्ट्रेच येतोय. येतोय. येस. हा हॅमस्ट्रिंग आणि काफ मसल, ओ, हा दोन्हीसाठी कामाला आहे. म्हणजे ही काफ येस. आणि हा हे काफ हा- आणि हा मांडीचा मागचा भाग, मांडीचं hamstring. सगळं. आणि जो पहिला स्ट्रेच केला तो पायरिफॉर्मिस, ओ, कमरेपासून ओके. इथपर्यंत. म्हणजे हे एक्सरसाइज गरजेचे आहे. 100%.
म्हणजे कोणी घरी कोणी बसल्या कोणीही करू कुठेही शकतात, फक्त प्रॉपर गायडन्स एखाद्या वेळेस घेऊन किंवा कन्सल्ट हा. करून केलेलं बेटर राहील. राईट म्हणजे राईट. ओव्हर स्ट्रेच होऊन जसं आता तुम्हाला थोडंफार काहीतरी चुकीत जर तुम्हाला लगेच हो, मला हे इथे हे झालं. राईट राईट. आणि माझं आहे ना मोस्टली डॉक्टर काय असतं की बॅक पेन जो कॉमन सर्वांना जो बघायला मिळतो तसाच माझा बॅक पेन आहे का काय मला हे कळत नाही. नाही, बॅकपेन मध्ये तुमचं पॅरास्पायनल मसल्स म्हणतो आपण. एक मिनिट मी दाखवतो. हे मसल्स जे आहेत दोन्ही स्पाईनच्या बाजूला, म्हणून त्याचं नाव आहे पॅरास्पायनल मसल्स. पॅरास्पायनल पॅरास्पायनल स्पाईनच्या दोन्ही बाजूचे. तर Okay. या पॅरास्पायनल मसल्स टाईट आहेत Okay. लोअर बॅकच्या, ओके अप्परच्या नाही आहेत आणि अगेन नेकच्या आहेत. ओके ओके, ह्या चेन मध्ये. तर आपल्याला ह्या रिलीज कराव्या लागतील आणि ह्याच्यासाठी काही ड्राय निडलिंग म्हणून असतं, ॲक्युपंक्चर किंवा ड्राय निडलिंग बोलतो आपण त्याला. एकदम फाईन निडल्स असतात, अरे वा. त्याच्यामध्ये आपण ते ब्रेकडाऊन करतो. ज्या गाठी झालेल्या आहेत, मी तुम्हाला बोललो हा. मसलच्या गाठी होतात, त्या आपण ब्रेकडाऊन करतो. मग सर आता अगेन आता हे एकच वेळेस केलं पाहिजे का याला वारंवार घ्यावं लागतं? डिपेंड आपण की तुमचा किती मसल टाईटनेस आहे आणि किती त्या ट्रिगर बँड किंवा कशा- ट्रिगर पॉइंट्स आहेत. ते तुम्हाला कशा ते कळतं? आम्हाला असेसमेंट वरून कळतं. म्हणजे हे जे Right. आपण आता press जे करतोय. असेसमेंट करून बघतो. ओके ओके जे- त्याच्यातून मसल हेल्थ कशी आहे त्याच्यातून कळतं. मग जे आपल्या स्ट्रेच करून बघितलं हा. तर तसं कळतं. आपल्या याच्यामध्ये असं काही नाही की बाबा ब्लड टेस्ट करा, हे नाही, करा, नाही, ते नाही. करा. कारण की किंवा ते- असं ते- scan ते करा, तसं पॅथॉलॉजिकल scan करा. टेस्ट मध्ये ते पण गरज पडतं. कधी पडतं आता आर्थरायटिसचा पेशंट हा, संधिवात किंवा संधिवात आपण हा हा म्हणतो. संधिवात आपण संधिवाताचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके रुमेटेड आर्थरायटिस आहे, अँक्लोजन स्पॉन्डिलोसिस आहे, वेगवेगळ्या टाईपचे आर्थरायटिस आहेत त्याच्यामध्ये. ऑस्टिओ आर्थरायटिस आहे. तर ओके त्या केसेसचा जर आम्हाला डाऊट आला की हे सिम्पटम्स सगळे तसे वाटतात, तर मग आम्ही त्या टाइमला ब्लड टेस्टसाठी आपण रिकमेंड करू शकतो. ओके ओके मस्क्युलर लेवलला आपल्याला कुठली अशी टेस्ट करणं गरजेचं नाही. ते फिजिओथेरपिस्टच्या नॉलेजनीच ते असेसमेंट करतात. अच्छा मसल टाईटनेस किती आहे, काही टेस्ट असतात, मॅन्युअल टेस्ट असतात ज्या परफॉर्म करायच्या असतात. त्या टेस्टमध्ये वगैरे आपल्याला त्या गोष्टी कळून जातात. ओके ओके आता आपण तुमच्या केसमध्ये जर आपण बघायला गेलो तर काही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आता हे 2 सांगितल्या समजा मी, हॅमस्ट्रिंगसाठी, काफसाठी आणि पायरिफॉर्मिससाठी. राईट तर असे आपण एक बेसिक प्रोटोकॉल घेऊ शकतो की ज्यांना काही त्रास नाहीये. आता जसं की तुम्हाला तसा जास्त काही त्रास नाही तसा काही major. त्रास नाही. पण तुम्ही आता बघितलं की तुमचा टाईटनेस किती आहे. राईट जेवढा मसलला स्ट्रेच होतोय म्हणजे तेवढा तुमचा टाईटनेस जास्त आहे. तर ते गरजेचं आहेत गोष्टी ज्या की डे टू डे लाईफमध्ये जर तुम्ही विचारलं होतं की सिटिंग वर्क जर असेल एखाद्याचा 8-9 तास, तर त्यांनी काय केलं पाहिजे, ओके ह्या गोष्टी मेंटेन केल्या पाहिजेत. ओके नेक स्ट्रेचेस असतील, लो बॅकचे स्ट्रेचेस असतील, पायाचे असतील. आणि आपल्या केसमध्ये जर आपण तुम्हाला वेळ असेल तर आपण एक ट्रीटमेंट म्हणून काही सेशन्स घेऊ शकतो. आपण जसं की? ट्रीटमेंटसाठी काय करू शकतो तेच. जसं की आता आपल्याकडं मॅट्रिक्स म्हणून एक जर्मन मेड टेक्नॉलॉजीची मशीन आहे जर्मनीची. ओके ती सेल रेग्युलेशन थेरपीवर काम करते. ओके जसं की तुमचे पॅरास्पायनल मसल्स होते ते टाईट आहेत, हम्म. तर त्याला आपल्याला रिलीज करण्यासाठी आणि पेन रिलीफ करण्यासाठी मॅट्रिक्सचं काम होतं. सेल रेग्युलेशन थेरपीवर काम करतं ते. ते आहे. त्याच्यासोबत सोबत आपण जसं मी आता बोललो की ड्राय निडलिंग हा एक कन्सेप्ट आहे. बट अगेन की ते फक्त स्किल्ड पर्सन्स कडूनच आणि सर्टिफाईड पर्सन कडून केलेलं कधी पण बेटर राहील. आणि मेजरली जसं आता आपला थोडा विषय निघाला होता की कायरोप्रॅक्टिक. हो. सो व्हॉट इज कायरोप्रॅक्टिक? कायरोप्रॅक्टिक हे एक अलाइनमेंटसाठी, म्हणजे फक्त नॉट फॉर मसल्स. कायरोप्रॅक्टिक ट्रीटमेंट इज ओनली फॉर जॉईंट अलाइनमेंट आणि Okay. स्पाइन अलाइनमेंट, ओके ओके बोनी कंडिशन्ससाठी. तर जी मिसअलाइनमेंट होते, आणि मिसअलाइनमेंट होण्यामागचे एन नंबर ऑफ रिझन्स आहेत. जसं की स्पीड ब्रेकरवरून जोरात गाडी गेली, एका वेळेस झटका बसला, झटका बसला ओके. खड्ड्यात गाडी गेली एकदम. किंवा गाडी जास्त चालवली वेगळ्या Yes. सीटवर बसून किंवा बरेच लोकांचं अजून एक असतं बघा की सिटिंग वर्क नेचरमध्ये सुद्धा खूप लोकांना अशी सवय असते की एका साईडला पूर्ण वजन देऊन बसायची, हा. वन हँडवर वजन टाकून शिफ्ट करून, किंवा जाड वॉलेट वापरणं. हम्म. त्याच्याने पण खूप प्रॉब्लेम्स होतात. ते पण नाही वापरलं पाहिजे. ओके. म्हणजे हे सजेशन आहे. तर त्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये कव्हर करू शकतो कायरोप्रॅक्टिकमध्ये. तर ओके. आत्ता जसं तुमचं बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे, स्पाईनचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण कायरोप्रॅक्टिक कंडिशन्स ओके मध्ये ते येतं, तर आपण त्याला सुद्धा आज जाऊ शकतो. ओके ओके इफ यू आर ओके विथ इट, आपण हरकत पुढचे नाही. प्रोसेस कंटिन्यू करूयात. येस 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 Okay. कायरो प्रॅक्टिस साठी मोस्टली आपण हे करूयात. निडलचं माझं थोडीशी भीती वाटते. नाही, नो प्रॉब्लेम ना. आपण कायरोप्रॅक्टिक आणि काही मोडॅलिटीज आहेत, जसं की शॉकवेव्ह आहे, ओके मॅट्रिक्स आहे. ओके सी देर आर ऑप्शन्स. अच्छा प्रत्येकाच्या स्किल्स आहेत, प्रत्येकाच्या. आता निडलिंग प्रत्येकाला येतच असं नाही. नाहीये खरंच आहे. आता आज आम्ही 10 डॉक्टर्स आहोत इथे आपल्या सेटअपवर. हो 10 डॉक्टर्स पैकी मला वाटतं आम्हाला 2-3 जणांनी सर्टिफाईड ड्राय निडलिंग केलेलं आहे. ओके सो इफ इन केस आम्ही 3 नसू आणि तुम्ही आलात ट्रीटमेंट, तर तुमची ट्रीटमेंट होणार नाही अशातला भाग नाही. हम्म. देर आर ऑप्शन्स की आपण मॅट्रिक्स घेऊ शकतो. शॉकवेव्ह म्हणून एक ट्रीटमेंट आहे, देन टेकार म्हणून एक मशीन आहे, ती आपण Okay. कंटिन्यू करू शकतो ओके फॉर पेन रिलीफ अँड मसल रिलीज करण्यासाठी. ओके ओके येस. तर आता आपण
एक तर परत स्पाइन असेसमेंट करून घेऊयात ओके सर. फॉर कायरोप्रॅक्टिक. ओके. सी हा पेनफुल पॉइंट असणार. येस. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हा नाही, हा थोडासा. ओके ठीक आहे. दिस इज ओके. रिलॅक्स सोडून द्या पूर्ण बॉडी. आता मिसअलाइनमेंट आहे आपली. ओके ओके. तर चांगलं आहे की आपण जातोय एका सेशनला. बर या बर. साईडला टर्न करून झोपा. ओके. हिप हे जॉईंटच्या इथले ना, नाही नाही, इकडे माझ्याकडे फेस करायचं. ओके. ओके ओके. पूर्ण बॉडी रिलॅक्स पाहिजे. हा. डोंट वरी, यू आर इन सेफ हँड. पुढे या जरा. फर्स्ट टाइम करतोय. पुढे. हा म्हणूनच म्हणलं Yes. की नका बेस रिलॅक्स. फक्त पोझिशन्स चेंज नका करू Yes. तेच म्हणतोय. हा या थोडं पुढे कमरेतून. येस पडणार नाही, घाबरू नका. येस. येस. आता हातात हात पकडायचा आहे असा. इथे पकडा. हा राईट. हा गच्च पकडा, बाकी बॉडी रिलॅक्स. आता थोडंफार जे मिसअलाइनमेंट आहे आपलं ते आपण कव्हर करतो. रिलॅक्स. ओके शिट. रिलॅक्स. त्या साईडला. आता हा आपण लंबार आणि पेल्विक रिजन कव्हर Okay. करतो. ओके. ओके रिलॅक्स. एक मिनिट मी करतो. पुढे या तुम्ही कमरेतून. येस. आता लेफ्ट साईडचं झालं. हा. आपण राईट साईडचं हो. हिप बोन प्लस लंबार रिजन ओके. कव्हर करतो. रिलॅक्स. पालतं. आता आपल्या लेफ्ट साईडची मिसअलाइनमेंट होती बऱ्यापैकी. ओके. आणि हे जे क्लिक्स येतात ना, साऊंड, हा हा हा. दॅट मीन्स की जी मिसअलाइन वर्टिब्रे आहेत ओके. ते जागेवर जातात. क्लिक येतात. अच्छा अच्छा. फेस डाऊन. कपाळ टेकवा. येस. दोन्ही हात मागे. आता आपला हिप बोन आणि लंबार एरिया झालाय. हा. आता आपण अप्पर बॅक साठी जातोय. ओके. तर आता तुम्हाला काय करायचंय, तोंडाने श्वास घ्यायचा, खोल श्वास, आणि आपण फुंकार मारतो ना बाहेर जोरात, नाही कंटिन्यू ओके. तसं सोडून द्यायचं. ओके ओके. रिलॅक्स 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 रिलॅक्स. वन्स अगेन. आउट आउट आउट. ओके गुड. ओके अप्पर थोरॅसिक झालं. अप्पर बॅक. नाउ वी आर इन नी जॉईंट. ओके परत आपण ह्या साईडने एकदा अप्पर बॅक कव्हर करतोय. ओके. आता इन्स्ट्रक्शन्स ऐका एकदा. डीप ब्रीद इन, अगेन सेम ब्रीद आउट, आणि नंतर श्वास घ्यायचा नाहीये. ओके घ्या परत एकदा. आउट. डोंट रेजिस्ट. ओके. आता मानेच्या इकडचा एरिया, सर्वायकल. रिलॅक्स रिलॅक्स. ओके रिलॅक्स सोडून द्या, घाबरू नका. ठीक आहे, सरळ झोपा. शेट. आपण फीडबॅक घ्यायचा तुमचा नंतर ऍज अ पेशंट. नक्की नक्की नक्की. सर मला याच्यामध्ये अजून एक असं विचारायचं आहे की मी फिटनेस फ्रीक आहे जसं सांगतोय वारंवार. ओके. आता हे जे माझे पेन्स आलेले आहे हे पेन माझ्या व्यायामामुळे आलेले. ओके. सो काय ऍडवाइस कराल जे जिम करतात किंवा पर्टिक्युलर ऍथलेटिक्सचा प्रकार करतात, ऍथलेटिक्स आहात, ओके, त्यांना काय काय तुम्ही सजेस्ट कराल? हा सोरनेस असतो मोर, आपण ज्याला जे म्हणतो ना, ओके ओके, डोम्स म्हणतो आपण किंवा सोरनेस म्हणतो, की आफ्टर एक्सरसाइजेस जो मसलमध्ये हेवीनेस किंवा पेन वाटतं, किंवा तुम्हाला माहिती आहे जिम आपण जेव्हा नवीन नवीन स्टार्ट करतो तेव्हा एक 8-10 दिवस खूप त्रास होतो, तो सोरनेस असतो. त्या सोरनेससाठी आम्ही आयसिंग प्लस स्ट्रेचिंग हे 2 सजेस्ट करतो सोरनेस कमी होण्यासाठी. ओके. ज्या एरियाचा सोरनेस किंवा ज्या मसलचा सोरनेस आहे, किंवा तुम्ही ऑब्झर्व केला असेल की
ज्या दिवशी लोअर बॉडी मारतो आपण, लेग्स वगैरे, तर पूर्ण हे पकडून घेतल्यासारखं होऊन एकदम जातं. असं चालता जाम येत होतं, नाही, चालता जाम येत होतं. नाही. हो. राईट. तर त्या कंडिशन्स मध्ये आपल्याला स्ट्रेचिंग आणि आयसिंग. मग मला एक सांगा की एक सर्वसामान्य व्यक्ती आहे, तो जिम करतोय, तो रनिंग करतोय, तो हे करतोय, त्याला जर हे जे हा जो प्रकार आहे कायरो प्रॅक्टिसचा, हा. ओके, हा त्यांनी जस्ट मला एक सोरनेस आहे, मला हे गोष्टी आहेत तसं येऊन करू शकतो? नाही, कसं कायरोप्रॅक्टिक पण मी मंथली एकदा ऍडवाइस करतो. ओके. डे टू डे लाईफ मध्ये ज्यांचा म्हणजे ते रेग्युलर हेवीली वर्किंग आहे, रेग्युलर नाही पाहिजे. ओके. मंथली एकदा हे पण याच्यासाठी की असेसमेंट करून गरज पडली तर आपण, तर अदरवाईज नाही. मग दुसरं काय? आताही मी जेव्हा चेक केलं तेव्हा तुमचं लेफ्ट साईडचं मला थोडी मिसअलाइनमेंट वाटली म्हणून आपण गेलो होतो, अदरवाईज मी नसतो गेलो. अच्छा. आणि सोरनेस हा मसलला येतो, स्पाइनला आणि बोनला येत नाही, जॉईंटला किंवा. आणि कायरोप्रॅक्टिक ट्रीटमेंट इज फॉर बोनी एरियाज, जॉईंट आणि स्पाइन, जी अलाइनमेंट आणि मिसअलाइनमेंट साठी आहे. दिस इज नॉट फॉर मस्क्युलर एरिया. अच्छा. सो फॉर मसल वी आर कंटिन्यूइंग विथ स्ट्रेच, स्ट्रेंथ अँड आयसिंग. मग आपल्याकडे अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी? येस, डेफिनेटली कंटिन्यू करू. मी सर्वायकल मानेचं राहिले ते कव्हर करून घे. सरळ झोपा, पूर्ण अशी हातावर ठेवून टाका मान माझ्या. नाही, माझ्या हातावर ठेवा. येस, सोडून द्या मोकळा. व्हेरी गुड. इकडे कुठे दुखतंय का सांगा मला. राईट, लेफ्ट? हा, कुठे, राईट का लेफ्ट? लेफ्टला, राईटला, दोन्ही. रिलॅक्स, रिलॅक्स. सोडून द्या मोकळं. ठेवा माझ्या हातावर डोकं. रिलॅक्स. रिलॅक्स. टर्न टू वन साइड अँड गेट अप. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. प्रत्येकाने घरात सुद्धा सगळ्यांनी आपल्या लाईफमध्ये ही सवय लावली पाहिजे की एका साईडला टर्न करणे आणि मग उठून बसणे. डायरेक्ट उठायचं नाही आणि डायरेक्ट झोपायचं पण नाही. अच्छा, डायरेक्ट झोपायचं पण नाही, डायरेक्ट उठायचं नाही. ओके. सो लोअर बॅकवर प्रेशर येतो. मला आता लक्षात आलंय, परवाच्या दिवशी माझ्या क्रूला मी सतत म्हणत होतो की माझं पेन खूप झालंय, मला बॅक पेन आहे, मी असंच झटकन उठलो. डायरेक्ट झटका देऊन उठतात ना, राईट. ते ते बिलकुल अवॉइड करायचं. म्हणजे प्रत्येकाने, प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी, मग तो मिड एज असेल, यंग एज असेल किंवा एल्डर एज असेल. ओके. ओके. पाय खाली सोडून बसा. आपण शोल्डरचं करेक्शन करून घेऊ. आता आपण काय काय केलं. हिप बोन झाले, लंबार झालं, मिड बॅक झालं, अप्पर बॅक झालं आणि सर्वायकल म्हणजे नेक झालं. ओके. ओके. रिलॅक्स, रिलॅक्स. सोडून द्या कोपऱ्यातून मोकळं. ओके. नाही शोल्डर काही एवढं. ओके. रिलॅक्स. ठीक आहे, डन. एकदा आपण काय करा, एक वॉक घ्या, फॉरवर्ड बेंड करून बघा, किंवा कुठल्या गोष्टींमध्ये तुम्हाला पेन वाटत होतं ती ऍक्टिव्हिटी करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला लो बॅक पेन कसं वाटतंय आता, किंवा ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतंय. मी हे असं हे बघा, इथे जस्ट मला जस्ट नॉर्मल आता पेन आलाय, या एरियात वाटतंय, ह्या एरियात वाटतंय, पण ह्या एरियात जे माझं जास्त लेफ्ट साइड जास्त असेल. इथे लेफ्ट साइड मे बी तुमचं जास्त असेल. मला इथे आता आहे ना, मी जसं असं वाकलो ना तर इथे माझं पेन आलं, पण इथलं जे पेन होतं ते पूर्ण गेलं. राईट. हे पण बऱ्यापैकी हे जे राईट साइडचं असेल मे बी, दिस कॅन बी मस्क्युलर पेन. माइट बी. मस्क्युलर पेन असल्यामुळं आपल्याला त्याला मोडॅलिटीज, स्ट्रेचिंग, एक्सरसाइजेस, जसं मी वारंवार सांगतोय, कायरोप्रॅक्टिक मध्ये मस्क्युलर पेन आपल्याला नाही करतायत. आपण तिथे चेअरवरचा जो स्ट्रेच केला होता, बसा एक मिनिट, हा पाय वर घेऊन, पायावर पाय ठेवून, नाही हा वाला लेफ्ट वाला, तर तेव्हा तुम्हाला तिकडं पेन झालं होतं. हो, खाली वागताना, बरोबर. हो. तर आता खाली वाकून बघा. स्ट्रेच पेन सोडून दुसरं काही पेन आहे का? नाही. जे हे या एरियातलं पेन होतं नाही, ते आता नाही. जसं मी म्हणतो, तुमची लेफ्ट साइडचीच मिसअलाइनमेंट होती, ती कव्हर झाली. इथे पण नाहीये. ओके. आपण तो जो पेन आहे त्याच्यासाठी आपण शॉकवेव्ह म्हणून एक मशीन आहे, ते पण घेऊ शकतो तुम्हाला टाइम असेल तर. ओके, चालेल ना, आपण ते शॉकवेव्हचं एकदा बघू शकतो काय नेमकं. म्हणून तुमचं मस्क्युलर पेन जे आहे, मस्क्युलर पेन साठी आपल्याला ते रिलीफ भेटून जाईल. ओके. तर आपण आता काय करूयात, शॉकवेव्ह मस्क्युलर साठी आपण युज करतो. ओके. याच्यामध्ये शॉक्स असतात, मग असं घाबरायचं कारण नाही. शॉक वेव्ह असतात त्या. आपण आता जो आपला SI जॉईंटचा एरिया आहे, मी एक्सपोज करतो थोडस. हा एरिया आहे पेनफुल. ओके. थोडस शॉक्स लागल्यासारखं होतील.
हो. आपण याला विथ लोशन किंवा विथ जेल पण घेऊ शकतो आणि Okay. डिरेक्ट पण Sir. अप्लाय करू शकतो. इट्स डिपेंड. म्हणजे कोणाची स्किन जास्त सेन्सिटिव्ह असेल वगैरे तर आपण त्या टाइप मध्ये ते घेऊ. जास्त होतं का इंटेन्सिटी? नाही, पेन जास्त आहे तिथे. जास्त होतो का त्रास? मला पेन तिथे जास्त आहे. ओके. नाही ठीक आहे, मग जाऊ दे, आपण फक्त शूट साठीच Yes, करत yes. होतो. राहू दे. ऍक्च्युली मला असं वाटत होतं मध्यंतरी की नाही नाही, अजून 2-3 गोष्टी आहेत. आपण त्याला तुम्हाला खरंच पेन असेल तर आपण ते कंटिन्यू करू शकतो नंतर. नाही मी येईल आपल्याला- तुमच्याकडे. उलट मला ते आता ते तुम्ही जेव्हा सांगतायत ना, टेकारने पण खूप चांगला रिझल्ट येईल. ओके, म्हणजे हे जे आता तुम्ही जे केलं ना ते म्हणजे अप्रतिम होतं. म्हणजे माझं ते सर्व पेन आहे नाही म्हणून आपण काय केलं, कंबाईन मध्ये गेलो तरी आपण अजून एक्सरसाइज प्रोटोकॉल कंटिन्यू घेतला. नाही. सो इट इज अ ओव्हरऑल 40 मिनिट्स टू 45 मिनिट्स 50 मिनिट्स ट्रीटमेंट. ओके 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 आणि इट्स डिपेंड की तुम्हाला 1 वीक साठी ट्रीटमेंट लागेल, 2 वीक्स साठी लागेल, 3 Right. वीक्स साठी लागेल. डिपेंड अपॉन पर्सन टू पर्सन, पेशंट टू पेशंट आणि कंप्लेन ज्या आहेत त्याच्यावर. हा एक ड्रॉबॅक म्हणू शकतो आपण फिजिओथेरपीचा की तुम्हाला रेग्युलर बेसिसवर यावं लागतं आणि लॉंग टर्म ट्रीटमेंट चालते. बट त्याचे एक ड्रॉबॅक पेक्षा बरेच पॉझिटिव्ह पॉइंट्स पण भरपूर आहेत. बरोबर आहे बरोबर. की जसं की आपल्याला विदाऊट मेडिसिन, विदाऊट ऑपरेट किंवा अजून काही बाकी साईड इफेक्ट न होता, विदाऊट एनी साईड इफेक्ट आपण चांगले रिझल्ट घेऊ शकतो. म्हणजे रूट कॉज जेव्हा सॉल्व्ह होत असेल Right. मग चक्रा मारायला काही हरकत नाही. Right. थँक्यू सो मच सर. तुमच्या मार्फत बरेच लोकांची पण मदत होईल याच्यामध्ये. बऱ्याच ज्यांना अवेअरनेस नाही आहे. सी, हा सगळ्यात मोठा एक प्लस पॉईंट आहे की आपण हेल्थ इंडस्ट्रीमध्ये चांगलं काम करतोय, पण ते तेवढंच महत्वाचं आहे की ते तेवढं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते मे बी तुमच्या मार्फत चांगलं. नाही आम्ही नक्की पोहोचवायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. म्हणजे एखाद्या ज्याला गरज आहे, खरंच नेडी पर्सनची गरज आहे. थँक्यू सर. much. थँक्यू सर. Nice to meet you. येस सेम येस सर.